नमस्कार मित्रांनो, तुम्ही इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2024 मधली देणार आहात का? या बोर्ड परीक्षेची तयारी देखील तुम्ही करत असाल. मित्रांनो, खरंच तुमचा अभ्यास झालेला आहे का? काही विद्यार्थी म्हणतील, सर तुमचे व्हिडिओ आत्तापर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे, हे सगळे व्हिडिओ पाहिलेत, आमचा अभ्यास झालेला आहे. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं अशी उत्तर असतील ना, त्यांचं खूप खूप अभिनंदन, 2-2 वेळा अभिनंदन. परंतु माझे असे काही विद्यार्थी मित्र अजूनही आहेत की त्यांचा अभ्यासच झालेला नाही, काहीच अभ्यास झालेला नाही आहे. मित्रांनो, आज आहे 1 फेब्रुवारी आणि आपली बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीला सुरू होते. म्हणजे आपल्याकडं फक्त इनमीन 20 दिवस आहेत. मग ह्या 20 दिवसात अजूनही अभ्यास नाही आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. इतर विद्यार्थ्यांना तर मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवत आलेलो आहोत आणि त्यांनी त्याचा अभ्यासही केला असेल, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना बरीचशी मदत झाली. पण माझे असे काही विद्यार्थी मित्र अजून बाकी आहेत की त्यांचे काहीच अभ्यास नाही आणि ते आत्ताच आपल्या चॅनलवरती जोडले गेलेत, त्यांचा हा पहिलाच व्हिडिओ पण असू शकेल. मग अशा विद्यार्थ्यांना आता काय करता येईल, कसं पास होता येईल, या संदर्भातलीच माहिती आजच्या व्हिडिओमधून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मित्रांनो, असेच जर आपल्याला आणखी काही व्हिडिओ आवश्यक असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, इव्हन परीक्षा संपेपर्यंत करा, कारण परीक्षेपर्यंत संपूर्ण परीक्षा होस्तोपर्यंत तुम्हाला रोज काही ना काही या चॅनलवरून अभ्यासाला मिळेल. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, खास तुमच्यासाठी विचार करून आपण बनवतो आहे की कशा प्रकारे आत्ताही अभ्यास करून तुम्ही पास होऊ शकाल. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला बोर्डाचे 6 विषय देऊन ही बोर्ड परीक्षा फेस करायची आहे. म्हणजे ही पूर्ण परीक्षा जी तुम्ही देत आहेत त्यामध्ये मुख्य 6 विषय असणार आहेत, जसे मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, SPOC, अकाउंट, हे वाणिज्य शाखेचे घेतले मी विषय. पण काही माझे मित्र कला शाखेचे पण आहेत, तर त्या विद्यार्थी मित्रांनी इथं कॉमर्सचे विषय सोडून द्यायचे, त्याच्याऐवजी तुम्हाला कोणते विषय आहेत ते या ठिकाणी विचारात घ्यायचे. म्हणजे आपण फक्त कला शाखेसाठीचाच हा व्हिडिओ आहे त्यांनाच उपयोगी येईल का? नाही, कला शाखेवाल्यांना पण उपयोग येणार आहे, वाणिज्य शाखेवाल्यांना पण उपयोग येणार आहे आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनाही उपयोगी येणार आहे. सगळ्याच शाखेतल्या विद्यार्थ्यांना 3-3 विषय हे नॉर्मल आपले असतात, भाषा विषयांमधले जवळपास, आणि 3 विषय त्यांच्या फॅकल्टीमधले असतात. सायन्समध्ये 4 असतील, मॅथ 1 त्याच्यामध्ये येऊन जातो. तर अशा प्रकारे हे 6 विषय आहेत, हे पहिले समजून घ्या आणि या 6 विषयांचा अभ्यासाचा तुम्हाला सुरू करावा लागेल. मी इथं अर्थशास्त्र या एका विषयाची माहिती सांगतोय, अशीच सगळी माहिती इतर विषयांची विचारात घ्यायची आणि त्या प्रकारे त्या विषयांचा अभ्यास करायचा. मी एक उदाहरण म्हणून अर्थशास्त्र घेतो. आता अर्थशास्त्र या विषयाचा तुम्हाला काहीच अभ्यास केलेला नाही, तुमचा अभ्यास झाले नाही, काय करणार बरं अभ्यास, म्हणजे अर्थशास्त्रात तुम्ही पास व्हाल? तर अर्थशास्त्राचा अभ्यास करायला सुरुवात करण्यापूर्वी अर्थशास्त्र विषयात किती प्रकरणं आहेत ते पहिले पाहून घ्या. प्रकरणं तर पाहून घ्या किती आहेत. पुस्तक घ्यायचं आणि पुस्तकातल्या अनुक्रमणिकेमध्ये दिलेली सगळी प्रकरणं एकदा पाहायची, किती आहेत. अर्थशास्त्रामध्ये 10 आहेत, राज्यशास्त्रामध्ये 6च आहेत, अजून दुसरे विषय घेतले त्याच्यात वेगळीच असतील. प्रत्येक विषयातली तुम्हाला पाहायची. मी अर्थशास्त्राचे सांगतो. अर्थशास्त्रात 10 आहेत,
मग आता तुम्ही 1 तारखेला सुरुवात केल्यावरती 20 तारखेपर्यंत 10 प्रकरणांचा अभ्यास होईल का? सगळे त्याच्यातला अभ्यास पाठ होईल का? नाही होणार आहे. आपल्याला पास व्हायचं आहे ना, तर पास होण्यासाठी एवढ्या सगळ्या प्रकरणांचा अभ्यास पण करायची गरज नाही. मग सर किती प्रकरणांचा अभ्यास करू? प्रश्न निर्माण झाला ना. मग मित्रांनो, याचं साधं सोपं उत्तर आहे की तुम्हाला या प्रकरणांना दिलेली गुण विभागणी विचारात घ्यायची, कारण तुम्हाला 80 मार्काचा पेपर लिहायचं आहे बोर्डाला. तर 80 मार्काची जी विभागणी आहे ती सगळ्या प्रकरणांनुसार दिलेली आहे. कुठं दिलेली आहे सर? ही तुमच्या अपेक्षितमध्ये किंवा नवनीतमध्ये याची माहिती दिलेली असते, किंवा आपल्या चॅनलवरती पण व्हिडिओ बनवलेले आहेत मी प्रत्येक प्रकरणातल्या प्रत्येक विषयाच्या प्रकरणातल्या प्रत्येक प्रकरणाला किती गुण आहेत. म्हणजे आता पहा, अर्थशास्त्राचे पाहिले तुम्ही तर असे प्रत्येक प्रकरणाचे गुण मी त्यांच्यासमोर दिलेले आहेत. किती प्रकरणं म्हटले मी आपल्याला आहेत? 10. मग ह्या 10च्या 10 प्रकरणांना बोर्ड किती मार्काचे प्रश्न विचारतं बोर्डाला हे आधीच सांगितलेले त्यांनी. तर ते सांगितलेले मार्क पाहिले तर असं लक्षात येते 10, 10, 12, 12, 10, 10, 11, 12, 10, 12, 11, 6. शेवटचं प्रकरण सोडलं तर 11, 12, 11, 12, 10, 10, 11, 12 असे मार्क आहेत. म्हणजे 1 मार्क कमी 1 मार्क जास्त, बस असंच आहे. 1 मार्काचा फरक आहे इकडे तिकडं. म्हणजे सगळी प्रकरणं जवळपास मी समजेल की 10च मार्काला आहेत. 10च मार्काला आहेत. मग याच्यातलं कोणतेही प्रकरण तुम्ही जर म्हटले की मला ह्या प्रकरणाचा अभ्यास करता येईल सर, मी याचा अभ्यास करू शकतो, तर त्या प्रकरणाचे 10 मार्क तुम्हाला फिक्स आहेत. मग कारण 10 मार्काचे प्रश्न विचारणारच त्या प्रकरणावरती, विचारणारच बोर्ड. मग आता हे किती प्रकरणं याच्यातले तुम्ही 10 पैकी अभ्यासाला घेतली पाहिजे? त्यासाठी आपल्याला वार्षिक परीक्षेचं 100 गुण कसे मिळतात हे लक्षात असलं पाहिजे. पहा, ह्या 100 गुणांमध्ये अर्थशास्त्राला, समजा अर्थशास्त्राचा विचार करतोय तो 20 मार्क हे अर्थशास्त्र विषयामध्ये अंतर्गत मूल्यमापन चाचणीसाठी आहेत. अंतर्गत मूल्यमापन चाचणी तुमचं कॉलेज घेणार आहे आणि 80 मार्काची बोर्डाची वार्षिक परीक्षा होणार आहे, ती लेखी परीक्षा. तर मी सांगितलेले जे 10 मार्क होते ना प्रकरणाला, ते 80 मार्काच्या परीक्षेचे सांगितले. 20 मार्काचे तर आपण पाहिलेच नाही. 20 मार्काचं आता तुम्हाला काम करायचे, तुमच्या शाळेतल्या त्या विषय शिक्षकाला भेटायचं, त्यांना विचारायचं सर कसे प्रश्न येतील, कसे प्रश्न येतील. खूप गोड गोड बोलायचं. एवढं आता 20 दिवस शिक्षकांशी खूप प्रेमाने बोलायचं, खूप गोड बोलायचं. आणि सर तुम्हाला नाश्ता देऊ का, सर तुम्हाला चहा देऊ का, सर तुम्हाला चॉकलेट देऊ का, सर तुम्ही छान दिसता, चांगलं बोला. आणि त्या सरांकडून 20 मार्कापैकी चांगले गुण मिळवून घ्या. आणि गोड बोलून बोलून विचारायचं सर कसे प्रश्न असतात, पाठीमागच्या वर्षी कसे आलते, त्याच्या आदल्या वर्षी कसे आलते, कोणते प्रश्न करू सर, मी अभ्यास करतो घरी सर, मला प्रश्न नका सांगू पण कशा प्रकारचे प्रश्न करायचे, गोड बोलून विचारून घ्या. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की असे असे प्रश्न येतात, त्या प्रश्नांचा अभ्यास करा. 20 पैकी 18 तरी आपल्याला तिथं मिळवायचे आहेत. आता ते 18 पडले तिथं, आणि लेखी परीक्षा बोर्डाची आपण देणारे 80 मार्काची. मग पास होण्यासाठी एका विषयाला आता 18 तर पडले तिकडं, मग लेखी परीक्षेत अजून किती पाडल्यावरती तुम्ही पास व्हाल? 17 मार्क. 80 पैकी फक्त किती पाडायचे? 17 मार्क. 17 मार्कच का? कारण 18 अधिक 17 दोघांचे मिळून होतात 35, आणि 35 मार्काला तर विषयाला पास आहे, म्हणजे तुम्ही पास व्हाल. 35 मार्क पडले की तुम्ही पास होतात. मग 18 मार्क 20 पैकी मिळवा आणि 17 मार्क तुम्हाला 80 पैकी मिळवायचे आहेत, म्हणजे तुम्ही पास झालात. मग 17 मार्क पाडण्यासाठी ते आपण 10 प्रकरणं पाहिली ना, त्या 10 प्रकरणातल्या प्रत्येकाला जवळजवळ 10 मार्क होती. मग त्याच्यातली किती प्रकरणं अभ्यासल्यावरती तुम्हाला 17 पडतील बरं? अहो सर काय सोपं आहे, एका प्रकरणाला 10 मार्क आहेत, असे 2 प्रकरणांचे मी जर अभ्यास केला
तर याचे 10 आणि त्याचे 10 असे 2 प्रकरणांचे मिळून किती होतील 20. आणि आपल्याला तर 17च पाडायचे आहेत. म्हणजे मी फक्त 2 प्रकरणांचा अभ्यास केला तरी मला 17 मार्क पडतील आणि मी बोर्ड परीक्षेत पास होईल. मग आता 1 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत 2 प्रकरणांचा अभ्यास होईल की नाही. मग आपण नियोजन करूया की प्रकरणांची निवड करून त्या प्रकरणांचाच अभ्यास करायचा. प्रत्येक विषयामध्ये अशी आपल्याला प्रकरणं निवडायची. पण किती निवडायची मी सांगितलं. एक प्रकरण तुम्ही पाहिलं 10 मार्काला आहे, दुसरं प्रकरण पाहिलं 10 मार्काला आहे, 20 मार्कांचं आपण केलं आहे. पण मी म्हणेल की अजूनही आमच्याकडं 20 दिवसाचा वेळ आहे, तर आपण 3 प्रकरणं अभ्यासाला घेऊयात आणि सगळ्यात सोपी 10मध्ये जे असतील तीच आपण शोधायची. सगळ्यात सोपं कोणते आहेत तीच घ्या. अवघडांच्या भानगडीत पडू नका. जे अवघड आहे काही कळत नाही ते प्रकरण पाहायचंच नाही त्याच्याकडं, त्याला स्टेपलर मारून टाका. ती प्रकरणं आपल्याला वर्षभर आता परीक्षा होतोपर्यंत दिसायलाच नको एकही पान त्याच्यातलं. काय करा उरलेली सोपी प्रकरणं ती फक्त अभ्यासायची. किती 3. 2मध्ये पण पास होतो, पण अजून घेऊयात ना आपण एखादा वेळ आहे तर 3 प्रकरणं अभ्यासाला घ्या. मग 30 मार्काचा अभ्यास होईल आणि 30 पैकी 20 तर आपल्याला पडतीलच, आहे की नाही. म्हणून आपण काय करायचं 3 प्रकरणं निवडायची प्रत्येक विषयांमधली आणि त्या 3 प्रकरणांचा जोरदार अभ्यास करायचा. सकाळ दुपार संध्याकाळ 3 प्रकरणं अभ्यासाला घ्यायची आणि पूर्ण अभ्यास करून टाकायचा 3 प्रकरणांचा. आता हा अभ्यास करताना अजून त्याच्यात खूप काही खोलवर जाता येईल आपल्याला. पहिली वाचून घ्यायची. सकाळी वाचायचं, दुपारी वाचायचं, संध्याकाळी वाचायचं. सकाळी दुपारी वाचायचं, संध्याकाळी वापरायचं. पाहिजे तर सकाळी 1 प्रकरण वाचा, दुपारी दुसरं वाचा, संध्याकाळी तिसरं वाचा. 2-3 दिवस सारखी लागोपाठ ते प्रकरणं वाचून टाकायची. आणि मग पुढं जाऊन तुम्हाला अजून काम करता येईल की 1 प्रकरण मग चांगलं अभ्यासाला घ्यायचं. वाचून झालं 2-3 दिवस की मग आपण काय काम करायचं ते प्रकरण घ्यायचं. त्या प्रकरणामध्ये बोर्डाला आत्तापर्यंत कोणकोणते प्रश्न येऊन गेलेत आपण ते ऑलरेडी व्हिडिओ टाकलेले आहेत, ते एकदा पहा. त्याच्यात सगळे मी प्रत्येक वर्षाचे प्रश्नपत्रिकेतले प्रश्न दिलेले आहेत. नाहीतर तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्नपत्रिका घ्या आणि किंवा नवनीतचं त्या 21 अपेक्षितचं असतं त्याच्यामध्ये दिलेलं असतं अमुक प्रश्न यावेळेस विचारला होता, त्यावेळेस पुढं परीक्षांचे नंबर दिले असतात. ते समोर घ्यायचं आणि त्याच्यातून पाहायचं ह्या प्रकरणावरती आत्तापर्यंत कोणकोणते प्रश्न येऊन गेलेत. पहिले तर आपण 3 दिवस नुसते प्रकरणं वाचून काढणार, सकाळ दुपार संध्याकाळ. ते वाचून झालं की मग आपल्याला वाचन करून कळेल की ह्या प्रकरणात किती मुद्दे आहेत आणि कोणकोणते मुद्दे. त्यानंतर दुसरं काम करायचं ते मुद्दे लिहून घ्या. साईडला एक कोरं पेज घ्या आणि त्याच्यावर लिहा हे आहे वाचलं मी, हे वाचलं एवढे घटक आहेत. ते झाले, ते बाजूला लिहून काढले की ते पान जवळ ठेवायचं. पाहिजे तर ते पान तिथंच त्या प्रकरणाच्या तिथं स्टेपल करून ठेवायचे एक कोरं पान आणि त्याच्यावर लिहून टाकायचं. एवढे मुद्दे आहेत, हे याची व्याख्या तमुक आहे, याचे प्रकार आहे तमुक आहेत, याचे प्रकार एवढे हे प्रकार त्याचे, ही आकृती ती आकृती. ओके, लिहून काढले. त्यानंतर काम करा बोर्ड प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या आणि मग किती मुद्दे होते एवढे त्याच्यावर कुठं प्रश्न विचारला बोर्डाने प्रश्नपत्रिकेत. सहमतमध्ये विचारला, आकृती विचारला, रिकाम्या जागेत विचारला, सहमतमध्ये विचारला. शोधून काढा आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये. मग तुम्हाला कळेल की अरे बोर्ड ह्या प्रकरणावरती इथं प्रश्न विचारते बरं का. मग आपण त्याच्यातले प्रश्न शोधायचे. कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न होते त्या प्रश्नांमध्ये. म्हणजे सहमतचा प्रश्न विचारला तर सहमतचे प्रश्न पहा किती दिलेत, गाईडमध्ये किती दिलेत, नवनीतमध्ये किती दिलेत, पुस्तकातल्या स्वाध्यायामध्ये किती दिलेत, सगळे पहा, सगळीकडे पहा, चेक करून घ्या आणि सगळ्यांची उत्तरं एकदा पहा, अभ्यासून घ्या. मग त्याच्यातलाच एखादा प्रश्न येणार आहे, त्याच्या बाहेर जाणारच नाही त्याच्या बाहेर. त्याच्यातला प्रश्न 100% येऊन जाईल. मग ते आपल्याला कळलं, त्याचा अभ्यास करून गेला की मग काय तुम्ही परीक्षेला कोणतेही प्रश्न विचारू द्या, बाकी काही
राहणारच नाही आता तुमचे. बाकीचे कोणते प्रश्न आहेत, काही राहत नाही. एवढे प्रश्न केले की तुमच्या त्या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास झाला. एवढ्या प्रकारे विचार करून एक प्रकरण अभ्यासलं की तुमचं ते प्रकरण अभ्यासून झालं. किती दिवस लागले? 3 दिवस. आपण सकाळ दुपार संध्याकाळ 3 प्रकरणं वाचली. सकाळ दुपार संध्याकाळ 3 दिवस गेले त्याला. 4थ्या दिवशी आपण मुद्दे लिहून काढले. 5व्या दिवशी आपण प्रश्नपत्रिकेतल्या संकल्पना शोधल्या आणि 6व्या दिवशी त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली. 6 दिवसात तुमची एका विषयाची सगळी प्रकरणं अभ्यासून त्यांच्या माहित्या काढून झाल्या. 7-8 दिवसामध्ये तर अख्खे प्रश्न तुम्हाला कळतील आणि त्यांची सगळी उत्तरं तुमच्याकडे रेडी असतील 3 प्रकरणांची. मला वाटतं तुम्ही 20-25 मार्क पण त्या 30 पैकी मिळू शकाल. आणि ते 20-25-30 मार्क पडले, बापरे, हे 18 आणि ते 20-25, बाबा 40-42च्या वरती निघून झालं तुम्ही. बस झाले. आपलं पोट जेवढं आहे तेवढे मार्क मिळाले, पोटापुरते मिळाले. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला तयारी करावी लागेल आणि अशी तयारी केली तर तुम्ही नक्की पास व्हाल 20 दिवसामध्ये. आणि अजूनही तुम्ही जे आत्ता मुद्दे लिहून ती तुम्ही सांगितलं स्टेपल करून ठेवा. कोणते प्रश्न येणार ते स्टेपल करून ठेवा त्या पानावरती सगळे लिहून. आणि ते आपल्याला बोर्ड परीक्षेच्या आधी 2-3 दिवस सुट्टी असते. त्या 2-3 दिवसात एका दिवशी एक प्रकरण, दुसऱ्या दिवशी दुसरं प्रकरण, तिसऱ्या दिवशी तिसरं प्रकरण, 4थ्या दिवशी 3 प्रकरण आणि 5व्या दिवशी पेपर. हात दणादण लिहून टाकायचा. नक्कीच तुम्ही पास व्हाल, काही टेन्शन घ्यायचं नाही. अशा पद्धतीने अभ्यास जर केला तर मित्रांनो तुम्ही पास 100% गॅरंटी. एकही विद्यार्थी 12वीत राहणार नाही, डायरेक्ट सिनियर कॉलेज. समजले? लक्षात राहिले? कळलं असेल तर आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ नाही शेअर करता आला त्यांना समजून सांगा, अरे असं अभ्यास करायचं. कोडून का होईना त्यांच्यापर्यंत माहिती पोचवा, त्यांनाही त्याचा फायदा होऊन जाऊ द्या. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून असे तुम्हाला काही महत्त्वाचे व्हिडिओ हवेत का तेही कमेंटमध्ये लिहा. आवडल्यास मित्रांना शेअर करा. चला तर मित्रांनो थांबूयात, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.